मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारला दिलेली मुदत ही 24 तारखेला संपते आहे आणि त्याच्याबरोबर एक दिवस आधी मनोज जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये याच पाटील मैदानावरती इशारा सभा घेत आहेत। या इशारा सभाच्या घोषणेनंतर या ठिकाणी आयोजक मागच्या 8 दिवसापासून अगदी तयारीला लागलेत। ही तयारी कशी चालू आहे, काय काय तयारी करण्यात आली आहे, या संदर्भात बोलण्यासाठी हे सगळे आयोजक आपल्यासोबत आहेत। मला सांगा, काय तयारी करण्यात आली आहे, किती दिवसापासून काम चालू आहे? गेल्या 8 दिवसापासून तयारी चालू आहे। पूर्ण ग्राउंड फ्लोअरवरती संपूर्ण गावोगाव बैठका घेतलेली आहे आणि संपूर्ण गावोगाव जनजागृती करून ग्राम लेवलच्या सभा आणि सभेसाठी जे आवाहन करण्यात आलं की सर्व लोकांनी सभेसाठी यावं म्हणून। पण यापूर्वी सुद्धा संवाद यात्रा झाल्या होत्या, त्यात आणि यात काय फरक वाटतो? याच्यामध्ये आहे तो इथून मागच्या जे संवाद यात्रा झाल्या होत्या ते फक्त अशा ग्राउंड फ्लोअरवरती जाऊन झालेल्या नव्हत्या। आता इथं गावगाव बैठका असो आणि वैयक्तिक आवाहन करण्यात आलं की इशारा सभेसाठी यावं म्हणून प्रत्येकाने। अच्छा, काय तयारी केली? आज आम्ही सगळे इथं जेवढे कार्यकर्ते आहेत सगळे आम्ही खर्चाने इथे येऊन आज आम्ही जरांगे पाटलांच्या सभेला आम्ही मोठ्या उत्साहाने आणि सगळ्या आज शेवटची सभा असल्या कारणाने आम्ही सगळ्यांनी इथं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि सरकारने याच्यावर अल्टिमेटम दिले होते। आता 24 तारीख ही लास्ट आहे। आता ह्या तारखेला आम्ही जर वाट पाहून आम्ही आजच्या सभेत जे पाटील सांगतील त्या हिशोबाने आम्ही पुढचे कार्यकारिणी ठरवणार आहोत आज। आणि आज 200 JCBने आज पाटलांचं स्वागत होणार आहे इथे बीडला आणि सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाने मोठा प्रतिसाद दिलेला आहे, कारण त्यांचं पहिलं स्वागत हे मुस्लिम समाजमार्फत बीडमध्ये होणार आहे। कशी तयारी करणार? तयारी 8 दिवसापासून चालू आहे, एकदम म्हणजे तयारी पूर्ण झालेली आहे। आता फक्त जरांगे पाटलाची अपेक्षा काय बोलतील ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून। काय बोलतील वाटतं? जरांगे पाटील जे बोलतील तेच फक्त आमचा फायनल निर्णय असेल। आज जे बोलतील तेवढाच। काय बोलतील मनोज जरांगे पाटील? काय वाटतं तुम्हाला? आज इशारा जे बोलतील त्याच्यावर ठाम निर्णय। काय वाटतं तुम्हाला? जरांगे पाटलाचा अंतिम निर्णय असेल। अच्छा, काय वाटतं, कशी तयारी केली इथे कार्यकर्त्यांनी, काय काय या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली? इथं सभाची सगळी तयारी झालेली आहे। मनोज जरांगे पाटील जे बोलतील ते सगळा मराठा समाज घेऊन पुढे जाणार। मनोज जरांगे पाटील जी दिशा ठरवितील ती दिशा सर्व मराठा समाजाची असेल। काय वाटतं, पण सरकारसोबत जी काही बोलणी झाली आहे ती मागच्या काही दिवसामध्ये सकारात्मक झाली अशी चर्चा आहे, पण त्या संदर्भामध्ये नेमका तोडगा निघत नाहीये, तर काय अपेक्षा आहे कार्यकर्त्यांना, काय होईल असं वाटतं? आम्हाला मराठा आरक्षणासाठी लढणं चालू आहे। अच्छा, आपण बघताय की मनोज जरांगे पाटील यांच्या याच सभेसाठी हे कार्यकर्ते जे मागच्या अनेक दिवसापासून मेहनत घेत आहेत आणि या ठिकाणी म्हणजे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती ही सभा होणार आहे, ज्या सभास्थळाला पाटील मैदान असं नाव देण्यात आलं आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पाटील मैदान, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।